कोणाशी नाही बोलू शकत या विषयावर. पण मग कोणाशी बोलू? आईंशी? आईंशी बोलू का? नाही नाही, नको नको. या घरात कोणाशीही बोलले तरी सगळं अवघड होऊन बसेल. फाल्गुनी, उद्या जाऊन तिलाच भेटते. सॉरी बाळा, तू आता या जगात येणार आहेस हे मी कुणालाच सांगू शकत नाही. अगदी तुझ्या बाबांनाही नाही. पण अजून किती दिवस लपवून ठेवू मी हे सगळं? मला लवकरात लवकर डॉक्टरांकडे जाऊन यायला हवं. सोनोग्राफी करायला हवी. कितवा महिना आहे ते कळेल. तू ठीक आहेस ना हे सुद्धा कळेल. पण आता अंतरा त्यांची मेमरी परत यायला हवी. हे काय करू पार्टनर? तूच यातून मार्ग काढ. हिला सारखा असा का त्रास होतोय? ज्याची भीती होती तेच घडलं. अंतराची मेमरी परत आली. नीलाला हे कळलं तर अंतरासाठी, आमच्या संसारासाठी, आमच्या प्रेमासाठी सॅक्रिफाईस करायला निघेल ती. मला आणि अंतराला एकत्र करण्याच्या नादात ती मला कायमची सोडून जाईल. आणि मी आता लीलाशिवाय नाही जगू शकत. अंतरा वॉज माय पास्ट अँड लीला इज माय प्रेझेंट. एकीकडे लीला आणि तिचं सेल्फलेस प्रेम, आणि दुसरीकडे अंतरा आणि आमचं भूतकाळ. जे संपल्याचं मी एक्सेप्ट केलं होतं. अंतरावर मी अन्याय नाही होऊ देऊ शकत आणि लीलाला मी गमवू नाही शकत. कसा निर्णय घेऊ मी? सर, काम झालंय. ठीक आहे. आता ठरल्याप्रमाणे लवकरात लवकर मुंबई सोडा. अँड द काउंटडाऊन बिगिन्स. 5, 4, 3, 2, 1. सर, किशोर सर, किशोर सर, किशोर सर, सर खूप मोठा प्रॉब्लेम झालाय सर. आपल्या रेस्टॉरंटने जी पार्टी ऑर्गनाईज केली होती त्या पार्टीच्या जेवणामुळे लोकांना फूड पॉयझनिंग झालंय सर. अरे अरे हे कसं शक्य आहे? मला काही बाकीचे अपडेट नाही आहेत सर. तुम्ही माझ्याबरोबर चला. मी हे एजे सरांना पण कळवतो. नाही नाही नाही, नको नको. का? अरे बाबा ऑलरेडी टेन्शन मध्ये आहेत. त्यांना आणखीन टेन्शन द्यायला नको. आपण आपल्या लेवलवरती सॉर्ट करूयात ना. हां चल आपण निघूया. हां तू पुढे, मी आलोच. हो चल 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 चल. अंतरा खरंच जिवंत आहे? हो. फक्त ॲक्सिडेंटमध्ये त्यांच्या डोक्याला लागल्यामुळे त्यांना पूर्वीचं काहीच आठवत नाहीये.
म्हणूनच त्यांची स्मृती परत आणण्यासाठी मला तुमची मदत हवी आहे. लीला, तुला खरंच असं वाटतंय की अंतराची मेमरी परत यावी? ते म्हणजे तिला जर खरंच सगळं आठवलं आणि एजेंनी परत तिची निवड केली तर तू काय करणार आहेस? फाल्गुनीताई, जर अंतराताईंची स्मृती परत आली तर मला एजेंटच्या आयुष्यातनं कदाचित कायमचंच निघून जायला लागेल ह्याची पूर्ण कल्पना आहे मला. अहो, आज मी एजेंटची बायको, जहागीरदारांची सून आहे ते अंतराताईंमुळेच. त्यांनीच त्यांच्या शेवटच्या पत्रात अशी इच्छा व्यक्त केली होती म्हणून. हे सगळं सुख त्यांनीच मला दिले, त्यामुळे आता मला ते त्यांना परत करायलाच हवं. अहो, आणि गेली 20 वर्ष त्या एकट्या होत्या, एजंटपासनं लांब, घरापासनं लांब. तुम्हाला माहितीये का, एका आश्रमात अशा आश्रितासारख्या राहत होत्या त्या. त्यामुळे आता जर मी त्यांना त्यांचं हक्काचं घर मिळवून नाही दिलं ना, तर मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार. आणि मला सांगा, आपलं ज्याच्यावर प्रेम असतं त्याच्या आनंदातच आपला आनंद असतो ना. एजे जर अंतराताईंबरोबर खुश राहणार असतील ना, तर मी हसत हसत त्या दोघांच्या आयुष्यातनं निघून जायला तयार आहे.